डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना एका नगरसेवकानं केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनसह राज्यातील सर्व वैद्यकीय संघटनांनी 20 जुलै रोजी सेवा बंद पुकारला होता। मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारचा हा संप स्थगित करण्यात आलाय, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे। डोंबिवलीतील नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील नर्सेस आणि कर्मचारी यांना गेल्या आठवड्यात मारहाण केली होती। म्हात्रे यांच्यासह 14 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर न्यायालयाने सर्वांची जामिनावर मुक्तता केली होती। या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ म्हात्रे यांच्यासह 14 कठोर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनसह राज्यातील सर्व वैद्यकीय संघटनांनी 20 जुलै रोजी सेवा बंद पुकारला होता। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःच सुमोटो याचिका दाखल करून घेतली। न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर त्याची सुनावणी झाली। यामध्ये न्यायालयाने म्हात्रे यांच्यासह 14 जामीन रद्द करून त्यांना आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोलिसात शरण जा, अन्यथा मालमत्ता जप्त करण्यात येईल असे थेट आदेश दिल्याने म्हात्रे पोलिसात हजर झाले। याचवेळी सोमवारचा राज्यव्यापी संप मागे घेण्याचे आवाहनही इंडियन उच्च न्यायालयाने केले। त्यांच्या आवाहनाचा आदर राखत सोमवारचा संप स्थगित करण्यात आल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनने जाहीर केलं आहे।